बाबा अहो बाबा बोला ना काहीतरी, असं नका बसू. बाबा डोळे उघडा ना, बाबा बोला ना काहीतरी. आपल्या बाबांनी आपल्या देवमाणसांनी खरंच समाधी घेतली का काय? हो सरपंच, काय बी काय बोलताय. आपले देव माणूस मच घेतील समाधी, पण आम्ही त्यांना घेऊ दिली पाहिजे ना. हे डॉक्टरांच्या मनात नक्की काय चाललंय? खरं समाधी तर नाही ना घ्यायचं हे? हो तुम्ही असलं काही करू शकत नाही. सगळ्यांचं राहू द्या, पण माझा विचार करा की. बाबा अहो जरा आपला पण विचार करा की, आपण तुमच्यासाठी 2 नंबर 3 नंबर 4 नंबर सगळे धंदे सोडलेत, आणि आता तुम्हीच आपल्याला सोडायचं बोलताय. हे रॉंग आहे बाबा, हे बरोबर नाही. आणि बाबा तुम्ही जर समाधी घेतली तर आम्हा भक्तांचं कल्याण कोण करणार बाबा? तुम्ही डोळे उघडा बाबा, मी हात जोडतो बाबा, तुम्ही डोळे उघडा. हो डोळे उघडा की. यांनी जर खरंच समाधी घेतली तर घरात पैसे येणं बंद होऊन जाईल. आधीच डोक्यावर लई कर्ज आहे, ते बी फेडायचंय. आता हो मग तेच आता काय करतो काय कळना झालंय. काय का बाई. गोपाळ, अरे असं नग करूस गोपाळ. ते बघ समाधी नग घेऊस, माझी कूस अशी वांजोटी करू नका सर. ऐकतोयस ना गोपाळ? गोपाळ बाबा आम्हाला माहितीये त्या पोलिसांनी तुमच्या साधनेत अडथळा आणला, तुमच्यावर अविश्वास दाखवला, म्हणून तुम्ही रागावलाय. पण तुम्ही राग सोडा बाबा, तुम्ही राग धरून ठेवू नका बाबा. तुम्ही डोळे उघडा. तुम्ही समाधी नाही घ्यायची बाबा. बाबा रागाच्या भरात तुम्ही समाधी घ्यायचं ठरवलंय. आम्हाला सगळं कळतंय बाबा, आणि इथून पुढे आम्ही पोलिसांना तुमच्या आसपास बी फिरकू देणार नाही. मग तर झालं का नाही? होय बाबा, आजपासून आपले सगळे पंटर, आपली सगळी सिक्युरिटी तुमच्या सेवेत. बाबा तुमच्या केसाला पण धक्का लागणार नाही, ही जबाबदारी आपली. फक्त तुम्ही हे समाधी घेऊ नका. बाबा डोळे उघडा. राग सोडा. बोला काहीतरी. डोळे उघडा. बाबा बाबांनी डोळे उघडले. बोला देव माणसाचा जय जयकार असो. देव माणसाचा जय जयकार असो. गेले काही दिवस जे घडतंय, जे घडलंय ते अत्यंत चुकीचं आहे. माझ्या डोळ्या देखत माझ्या एका भक्ताचा जीव जातो, त्यानंतर तुम्हाला एवढा त्रास होतो. इथं काय करताय? तुला त्याने हाकलून दिलं का खोलीतून? बिंडोक बाई आहे का तू? डोक्यावर पडले का तू? हा का, मी काय केलं आता? हा या अशी भूतावाणी फिरतेस तू. अरे कोणी बी घाबरेल, कोणाचा बी जीव जाईल. झोपेत नाही मला म्हणून. काय झालं झोप नाही यायला? विचाराचा बुंग नुसतं बनतंय डोकं माझं. अरे पण कशा पाहिजे? गोपाळकडे असलेल्या पैशामुळं. बाई किती पैसा येतोय, केवढे दागिने येत आहे. येतात तर हाय, जात आहेत कुठे, ठेवले कुठे, लपवले कुठे, काही कळना झालंय हित. विचारा ना त्याला दरडावून. मग आता बाप म्हणून तुमचा अधिकार हाय पैशावर. विचारायचा अधिकार आहे, वापरायचा अधिकार आहे. हाय रणजी, कोणाला सांगते तू? तुमचा आहे ना सगळा तोरा फक्त सुधाकरवरच का? मला सांगा, हीच पैशाचं सुधाकरकडे असतं, आता पतर मारून मुटकून सगळे पैसे ताब्यात घेतले असते तुम्ही. नाही बाई, गोपाळकडे कसं जाणार? तिथं तर वाघाची मांजर होऊन जाते नुसती. ए काय बी बोल नको. मी कोणाच्या बापाला भेट नाही. आता त्याला उद्याच विचारतो काय ते पैशांचं, सांग मला नक्की. होय नक्की विचाराल ना? बोलतो म्हणलं ना मी त्याच्याशी. आता जाऊन झोप तू. अशी भूतावाणी फिरू नको. जा, असं बघून ना कोणी बी गचकल. जा जा. बाई भूत काय? तू या. तुला काय माझ्या रूम मध्ये आल्याशिवाय चैन पडत नाही का ग? नाही, कौतुक करायला आले तुमचं. म्हणजे काय बोलू मी आता, शब्द कमी पडतात माझ्याकडे. 1 नंबर ऍक्टिंग केली. म्हणजे माझ्यापेक्षा जर कमीच ऍक्टिंग असते तुमची, पण आज जी काय ऍक्टिंग केली तुम्ही, होय शपथ, म्हणजे जेवढं कौतुक करावं कमीच आहे.
मला 2 मिनिटासाठी असं वाटलं होतं तुम्ही खरंच समाधी घेताय माहितीये का. हे बोलायला आलीस तू इकडे? नाही नाही, म्हणजे तुमचं कौतिक पण करायला आली आहे. नाही म्हणजे मी खरं सांगते, तुम्ही ऍक्टिंग करता करता कधी खरं काय करून झालं ना ते सांगू शकत नाही. 2 मिनिटासाठी मी आपण घाबरली होती हो की खरं समाधी घेताय का काय. डिंपल, तो जामकर जाताना काय बोलला होता आठवतोय तुला? भक्त नाही तर दान नाही, दान नाही तर धंदा नाही, आणि धंदा नाही तर दुकान नाही. नवीन कुठलं तरी दुकान टाक जिथे इझी मनी येईल. मी माझ्या भक्तांच्या भीतीचं भांडवल करू नये एवढं मोठं दुकान टाकणार आहे, एवढं मोठं दुकान टाकणार आहे की जामकरने स्वप्नातही विचार केला नसेल. डिंपल, मी आता समाधी घेईन की काय? शपथ, चरणम चरणम, तुमचा आशीर्वाद द्या मला. आता तो देता तुम्ही सगळ्यांना. म्हणजे मी खरंच सांगते, मला आधी वाटायचं तुम्ही फक्त शातीर आहे, पण आज तुम्ही ते प्रूव्ह करून दाखवलं. सगळ्यांना वाटलं होतं की तुम्ही खरंच समाधी घेताय का काय. मला पण. डिंपल, तुला काय वाटतं ग? मला ना तुझ्या मेंदूची खरंच कधी कधी कीव येते. अगं, एवढं सगळं सुख माझ्या पायाशी लोटांगण घेत असताना मला हे समाधी बिमाधी घ्यायला काय विसरलेल्या कुत्र्यानं चावलं? इथून पुढे सुखात पैशात लोळायचं. खरंय, ह्या आयुष्य आरामात जगता जगता त्या पोरीच्या भावाकडे पण लक्ष द्या. नाही म्हणजे माहित आहे ना काय केलंय त्यांनी? रागाच्या भरात तुम्हाला मारायच्या नादात स्वतःच्या बापाला मारले. नाही, तुम्ही करताय समाधी घ्यायचं नाटक, पण खरंच समाधी घ्यायला तो भाग पाडेल. कधी तुमचा काळ बनून येईल आणि तुमच्यावर झडप घालायला सांगू शकत नाही. त्यामुळं जपून राहा हां प्लीज. डिंपल, या सगळ्या गोष्टीचं टेन्शन तू नको घेऊ. आपण जो भोंदूगिरीचा व्यवसाय सुरू केला ना, हा व्यवसाय कसा वाढेल याच्याकडे लक्ष दे.